बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या वर्षी पडलेल्या चांगल्या पावसाने कृषी क्षेत्राची चांगली प्रगती होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पण उद्योग आणि सेवा क्षेत्र या दोन अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गत वर्षाच्या तुलनेत पिछेहाट झाल्याची आकडेवारी 2024-25 या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालात बघायला मिळते। राज्याच्या विकासाचा दर हा चालू आर्थिक वर्षात 7.3% अपेक्षित धरण्यात आलाय। देशाचा विकास दर 6.5% अपेक्षित असताना महाराष्ट्राचा विकास दर त्यापेक्षा अधिक असल्याचा दावा आता राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलाय। 2023-24 आर्थिक वर्षात राज्याचा विकास 7.6% होता। त्या तुलनेत यंदाचा विकास दरही कमी अपेक्षित धरण्यात आला आहे। गेल्या वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता, यामुळेच कृषी व कृषीशी संलग्न विभागाचा विकास दर हा 8.7% अपेक्षित धरण्यात आलाय। 2024 या वर्षात सरासरीच्या 116% पाऊस झालाय। 203 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता। कृषी क्षेत्रामध्ये राज्याला यंदा हात दिलाय। 2023 मध्ये कमी पाऊस झाला होता, तेव्हा कृषी क्षेत्राचा विकास 3.3% होता आणि या तुलनेत यंदा 8.7% विकास दर हा राज्यासाठी उपयुक्त ठरलेला आहे।